प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापुरात महाविकास आघाडी आक्रमक, जोरदार घोषणाबाजींनी केला निषेध. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आणि कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या नागपूर येथील प्रशांत कोरटकर याच्या विरोधात कोल्हापुरात महाविकास आघाडीने जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. प्रशांत कोरटकर यांनी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून मारण्याची धमकी दिली होती. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य देखील केलं असल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये दिसून आलं. यानंतर आज खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत प्रशांत कोरटकर याला अटक करावी अशी मागणी केली. यावेळी करण्यात आलेल्या जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला अटक झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी व्यक्त केली. राज्य सरकार प्रशांत कोरटकर याला समर्थन देत आहे. 6 तारखेपर्यंत कोरटकर याच्यावर कारवाई केली नाही तर 6 तारखेला मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात अडवण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख विजय देवणे यांनी दिला. त्याचा निषेधच केला पाहिजे आणि जे ह्या वर्णावर जात आहेत त्यांना योग्य शासन झालंच पाहिजे. ते प्रश्न येत नाही पण लवकरात लवकर झालं पाहिजे. अटक तर केलीच पाहिजे. त्यात प्रश्न येत नाही. मी आत्ता सांगितलंय आणि करतील अशी आपण अपेक्षा करूया. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीनं अवमान होत आहे, महाराष्ट्रामध्ये हे सरकार आल्यानंतर आज इंद्रजित सावंत सारख्या इतिहास संशोधकांना यावर फोनवरनं कोरटकर धमकी देतात. त्याबद्दल मुख्यमंत्री फोन करून जिल्हा पोलीस प्रमुखांना सांगतात की ताबडतोब याबद्दल योग्य ती कारवाई करावी. आज जर बघितलं तर अद्याप त्यांना अटक झालेली नाही आहे. आम्ही या ठिकाणी हा कोल्हापूर नाही आहे, हा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचा प्रश्न आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी ताबडतोब त्यांना अटक करावी. येणाऱ्या 6 तारखेपर्यंत 5 तारखेपर्यंत जर अटक झाली नाही तर 6 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळेला कोल्हापूरची छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेम करणारी स्वराज्याचा पाईक असणारा भगवा झेंडा घेऊन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना अडवून आम्ही जाब विचारणार आहोत. या आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बी पाटील, कॉम्रेड चंद्रकांत यादव, बबनराव रानगे, सचिन चव्हाण, अवधूत साळोखे, सतीशचंद्र कांबळे, रियाज सुभेदार, हर्षल सुर्वे, बाजीराव खाडे, माजी नगरसेवक ईश्वर परमार, तोफिक मुल्लानी, दुर्वास कदम, भारती पवार, राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता पाटील, दत्ताजी टिपुगडे आदींसह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.